नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सिटी मुंबई चालक भरती 2024 तर्फा 6 ऑगस्टला सिटी मुंबई चालकचं ग्राउंड झालं. तर पावसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचं नियोजन कशा प्रकारे या ठिकाणी होतं, त्याचबरोबर मुलं या ठिकाणी सकाळी किती वाजता ग्राउंडच्या अंदर गेले आणि गेटच्या बाहेर या ठिकाणी रात्री किती वाजता आले, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. त्याचबरोबर मुलांना ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे, काय काय समोर प्रोसेस होत आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे सिटी मुंबई चालकला, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. तर 6 ऑगस्टला सिटी मुंबई चालकचं ग्राउंड कसं झालं सुरुवातपासून शेवटपर्यंत, ग्राउंडच्या अंदरली जी प्रोसेस कशा प्रकारे येतात हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. 1600 मीटर रनिंगसाठी किती मुलं या ठिकाणी सोडत आहे, त्याचबरोबर सिटी मुंबई कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे, त्याचबरोबर सिटी मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड कधीपर्यंत या ठिकाणी चालू होऊ शकते, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सिटी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर 6 ऑगस्टला ज्या विद्यार्थी मित्रांनो सिटी मुंबई चालकचं ग्राउंड झालं, तर पहिली चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही, जे की भरपूर मुले या ठिकाणी करत आहे. तर मुले या ठिकाणी वेळेवर ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडवर हजर राहत नाही, वेळेवर या ठिकाणी मुलं येत नाही आहे, मुलांना या ठिकाणी टाईम लागत आहे. तर सांगायचं एवढंच की तुम्हाला या ठिकाणी जो तुमच्या हॉल तिकीटवर जो टाईम आहे, जो रिपोर्टिंग टाईम आहे, त्याचबरोबर जे तारीख आहे तुमच्या हॉल तिकीटवर, तर त्या टायमावर तुम्हाला या ठिकाणी हजर राहत आहे. तुमचं गाव जर मुंबईपासून जास्त लांब असेल तर तुम्ही 1-2 दिवस अगोदर गावाकडून ज्या विद्यार्थी मित्रांनो निघून जा, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर पहिलीच तुम्हाला हे गोष्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या तारखा गेलेल्या आहे, ठीक आहे. कारण की भरपूर मुले हे वेळेवर त्या ठिकाणी पोहोचू नाही शकले. काही काही विद्यार्थ्यांचे कारण आहे, कोणाचा पेपर होता, कोणाची दुसऱ्या इकडे भरती होती, कोणाचं दुसरं काम होतं, असे भरपूर विद्यार्थ्यांची या ठिकाणी कामं आहे, ठीक आहे. तर वेळेवर तुम्हाला या ठिकाणी पोहोचत आहे. त्याचबरोबर सर्वात अगोदर जे त्या ठिकाणी सकाळी तर सिटी मुंबईला ज्या विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवल्या जात आहे, कारण की जे विद्यार्थी सकाळी ज्या विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंग टाईम आहे 8 वाजताचा 9 वाजताचा, तर ते जे विद्यार्थी सकाळी 5-6 वाजतापासून रांगेमध्ये त्या ठिकाणी लागत आहे आणि 8 वाजतापासून मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतलं जातं आणि विद्यार्थ्यांचं पूर्ण जे फिजिकल आहे हे जवळपास रात्री 8-9 वाजता या ठिकाणी पूर्ण फिजिकल होत आहे. मुलं म्हणजे बाहेर या ठिकाणी गेटच्या बाहेर निघत आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस 3 डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केलं जात आहे. एक आपलं आधार कार्ड, त्याचबरोबर आपलं एक हॉल तिकीट, त्याचबरोबर 2 फोटो. तर एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट दुसरे लागत नाही. एक आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं आणि फोटो झाला, ठीक आहे. तर ह्या डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातात. सकाळी जे विद्यार्थी जेवढ्या लवकर या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे त्या विद्यार्थ्यांचा तेवढ्या लवकर त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि जे विद्यार्थी जेवढ्या लेट या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढं लेट या ठिकाणी मुलांचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे, ठीक आहे. तर जे विद्यार्थी सगळ्यात समोर रांगेमध्ये लागणार आहे त्यांचं फिजिकल या ठिकाणी लवकर होत आहे. तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर घेतलं जात आहे. त्याचबरोबर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिली जी प्रोसेस होत आहे त्या ठिकाणी तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम त्या ठिकाणी लागत नाही, तर लवकरच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, म्हणजे 5-10 मिनिटं एका जणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागते. तर जास्त टाईम या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी लागत नाही. पण जे विद्यार्थी समोरचे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी चालू राहते, त्यामुळे जे मागं जे बसलेले विद्यार्थी असते त्या विद्यार्थ्यांना जास्त वेळपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे, ठीक आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुलांना जास्त वेळपर्यंत बसून म्हणजे त्या ठिकाणी बसून राहावं लागत आहे. 4-5 घंटे सुद्धा लागत आहे जे विद्यार्थी एकदम शेवटी रांगेमध्ये लागले त्यांना, ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी सगळ्यात समोर रांगेमध्ये लागणार आहे त्यांना जास्त वेळपर्यंत थांबून नाही राहावं लागणार आहे. तर यामध्ये काय होते, जास्त वेळपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो एनर्जी सगळी लूज होते, त्याचबरोबर अशक्तपणा सुद्धा त्या ठिकाणी वाटते. तर तुम्ही फळ वगैरे सुद्धा ग्राउंडच्या अंदर घेऊन जा, जेणेकरून काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही आहे. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे. फॉर्म जे एकदम नॉर्मल आहे, आपली जी पर्सनल माहिती आहे ते त्या फॉर्मवर टाकावं लागते. तर फॉर्म वगैरे आपण लिहून झाल्यावर त्यावर फोटो वगैरे सुद्धा चिपकावं लागत आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, विद्यार्थी मित्रांनो उंची त्या ठिकाणी घेत आहे. उंचीमध्ये सुद्धा खूप कमी मुले या ठिकाणी बाहेर होत आहे. उंचीमध्ये मुलं काढत आहेत कमी आणि त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा मुलं काही या ठिकाणी बाहेर होत आहे. तर उंची छाती त्या ठिकाणी सर्वात अगोदर घेत आहे आणि उंची छाती घ्यायच्या अगोदर त्या ठिकाणी मुलांना बूट वगैरे शर्ट वगैरे काढायला लावत आहे उंची छाती घ्यायच्या अगोदर. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन दुसऱ्या रांगेमध्ये मुलांना त्या ठिकाणी उभं ठेवतं आणि त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी जे चिप आहे तर दोन्ही पायामध्ये चिप त्या ठिकाणी लावून दिलं जातं. तर सेन्सर आहे त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी. तर हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी
मुलांना त्या ठिकाणी 100 मुले त्या ठिकाणी नेलं जात आहे। तर एका टाईमला 50 ते 100 मुले त्या ठिकाणी सोडत आहे। ते म्हणजे त्या जेवढे गर्दी बघून त्या ठिकाणी चालू आहे, कोणकोणत्या बॅचला 50 सुद्धा मुलं सोडत आहे आणि कोणकोणत्या बॅचला जे 100 मुले सुद्धा त्या ठिकाणी सोडल्या जात आहे। तर पहा 100 मुले त्या ठिकाणी सोडत आहे आणि जसे तुम्ही त्या सेन्सरपासून निघाले तसं जे तुमचा टायमिंग या ठिकाणी 1600 मीटरचा चालू होता आणि तुम्ही 4 राऊंड मारल्यानंतर तुम्हाला टायमिंगसुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जातं की तुमचा एवढा टाईम आलेला आहे आणि तुम्हाला एवढे मार्क्स या ठिकाणी भेटलेले आहे। ठीक आहे, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस चुकानी करायची आहे की 1600 मीटर रनिंग तुम्ही ग्राउंडच्या काटानं त्या ठिकाणी मारा। काही विद्यार्थी ग्राउंडच्या बाहेरून त्या ठिकाणी मारत आहे। तुम्ही जर एक तर ग्राउंडच्या बाहेरून किंवा ग्राउंडच्या मध्यातून जर मारलं तर ते अंतर जास्त होते, 450 मीटर होते। ठीक आहे, आणि तेवढाच टायमिंग तुमचा या ठिकाणी जास्त येणार आहे आणि तेवढेच तुम्हाला कमी मार्क्स पडणार आहे। जर समजा तुम्ही ग्राउंडच्या अंदरून धावले तर तेवढंच तुमचं या ठिकाणी अंतर कमी होणार आहे, तेवढे जास्त तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे। ठीक आहे, तर 1600 मीटरला एका टाईमला 50 100 मुले त्या ठिकाणी सोडल्या जात आहे। आणि पावसामध्ये ग्राउंड कशा प्रकारे होत आहे, पाऊस जर आला तर ग्राउंड त्या ठिकाणी 1600 मीटर थांबवलं जातं। म्हणजे पाऊस आल्यावर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी म्हणजे बसून ठेवलं जातं आणि पाऊस गेल्यानंतर त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग स्टार्ट होत आहे। ठीक आहे, म्हणजे पाऊस बघून त्या ठिकाणी ग्राउंड होता, एकदम पावसामध्ये मुलं सोडत नाही आणि सिंथेटिकचं ग्राउंड आहे CP मुंबई चालकचं। ठीक आहे, तर घाटकोपरमध्ये जे घाटकोपरची तुम्हाला हे माहिती सांगत आहे आणि घाटकोपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे। तर राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी फॅन वगैरे सुद्धा जवळपास 50 फॅन आहे, फक्त जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था नाही। तर तुम्ही जर गावावरून जात असाल तर डब्बा वगैरे सुद्धा सोबत न्या, कारण की राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी, जेवणाची व्यवस्था नाही आहे। ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन विद्यार्थ्यांना 4 घंटे 3 घंटे त्या ठिकाणी थांबवून ठेवलं जात आहे गोळाफेकसाठी। गोळाफेकचा इव्हेंटसाठी मुलांना जास्त वेळपर्यंत थांबून ठेवलं जात आहे। 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी गोळाफेक होत आहे आणि गोळाफेकसाठी जे शेड टाकण्यात आलेलं आहे, शेड आहे त्या ठिकाणी, किती काही पाऊस आला तरीसुद्धा गोळाफेकचं त्या ठिकाणी प्रोसेस थांबत नाही। शेड असल्यामुळे ते पाऊस जे गोळाफेकच्या अंदर जे पाणी वगैरे येत नाही। ठीक आहे, तर शेड त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे गोळाफेकसाठी। तर गोळाफेकसाठी तुम्हाला 3 चान्सेस आहे। तर पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरीसुद्धा तुम्हाला 2 त्या ठिकाणी भेटणार आहे, दुसरा जरी फाऊल गेला तिसरा तुम्हाला चान्स भेटणार आहे। तर 3 चान्सेस या ठिकाणी गोळाफेकला आहे। तर अशा प्रकारे जे भरतीची प्रोसेस होती 6 ऑगस्ट। गोळाफेक झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि रात्री जे विद्यार्थी सकाळी 8 वाजता गेटच्या अंदर एंट्री झाली ज्या विद्यार्थ्यांची, ते विद्यार्थी रात्री 8-9 वाजता रात्री या ठिकाणी गेटच्या बाहेर निघत आहे। तर अशी प्रोसेस या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरचे CP मुंबई घाटकोपरची। ठीक आहे, तर जास्त वेळपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। आता भरपूर विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट होती की जर CP मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, हॉल तिकीटा कधीपर्यंत येणार आहे। तर पहा मी तुम्हाला सांगतो लवकरच जे आहे CP मुंबई कॉन्स्टेबलच्या हॉल तिकीटा येणार आहे। तर ऑगस्ट महिन्यामध्ये CP मुंबईच्या कॉन्स्टेबलचे ज्या हॉल तिकीटा येणार आहे आणि CP मुंबई कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे हे ऑगस्ट महिन्यापासूनच जे विद्यार्थी मित्रांनो चालू होणार आहे। कारण की पोलीस भरतीची जी प्रोसेस आहे एकदम फास्टमध्ये चालू आहे, कारण की सोमवार जे निवडणुका विधानसभेच्या, तर विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या अगोदर जे आहे हे भरती पूर्ण कंप्लीट करायची आहे। तर ग्राउंड कधीही येऊ शकते, तर आपापले इव्हेंट आतापासून आउट ऑफ बनवून घ्या। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, CP मुंबई कॉन्स्टेबलबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या गाडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।